रुपाली, चुलीवर आज काय करायले? मस्त अशी गरमागरम कांदा भजी करते. खायचे ना तुम्हाला? हो, खायची आहेत. तर आपण आज चूल पेटवून घेऊया. मस्त सारवून घेतलेला आहे. आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण होळीच्या दिवशी मस्त असं भजी करणार आहोत. तर मी चूल पेटवून घेते. कढईत आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. बघू शकता. आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण साहित्य काय काय घेतलंय दाखवूया. हे बघा, स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार घालायला मीठ घेतले, लाल तिखट घेतले, ओवा घेतलाय आणि थोडासा सोडा घेतलाय चिमूटभर. आणि कांदा कापून घेतलाय. 4 छोटे छोटे कांदे होते, असे उभे कापून घेतलेले बघू शकता तुम्ही. तर आपल्याला आता मस्त असं भजी तयार करायची. तर मी आता पहिल्यांदा ना ह्या कांद्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घातलंय. आता थोडासा ओवा घालून घेते, 1 चमचाभर बघू शकता. थोडासा सोडा घालायचा चिमूटभर. हे घालायचं लाल तिखट. तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची पण घालू शकता, पण लाल तिखटाची भजी एकदम छान होते. तर ही घालायची कोथिंबीर चिरून घेतलेली स्वच्छ धुवून अशी बघू शकता. तर आता हे सगळं आपण असं हातानं किवचून घ्यायचं सगळं, म्हणजे असं काल. हे बघा, थोडंसं पाणी घालायचं असं बघू शकता तुम्ही. आणि मस्त पीठ घालून घ्यायचं. लय पाणी घालून पातळ नाही करायचं, म्हणजे आपले भजी कुरकुरीत होत नाही. तर बघू शकता असं पीठ आपल्याला हे घट्टच ठेवायचं आहे. घट्ट पीठ ठेवलं की कुरकुरीत भजी होते चांगली. ह्याला कोण कोण खेकडा भजी पण म्हणते ती. बघा, एकदम मस्त कुरकुरीत भजी केलं म्हणजे त्याला पण टाईट लागते. एकदम पाणी घातलं ना तर ती भजी चांगलं होत नाहीत. बघू शकता. बघा, लय पातळ बी नाही आणि लय घट्ट बी नाही, असं मी पीठ काढून घेतलंय आपल्या भज्याचं. तर आता तुम्हाला जेवढ्या साईजचं भजी सोडायचे त्या हिशोबाने तुम्ही त्याचा आकार देऊ शकता. बघा, मी मस्त तेल पण तापलंय आपलं, तर त्यात भजी सोडते. विकतच्या गाड्यावर जसं भजी मिळते ना त्याच्यापेक्षा पण भारी टेस्ट होती. अशी एकदम साध्या सोप्या पद्धती, काय लय तामझाम करायची गरज नाही. आणि चुलीवरच्या भज्याला जरा चव वेगळीच होती. तुम्ही नक्की करून बघा जर तुमच्याकडे चूल असेल तर. मात्र हाय गॅस तर जिंदाबाद. आपलं भजी असं
तळून झालेलं बघू शकता, एकदम कुरकुरीत आणि कलर पण किती छान सोनेरी कलर आलाय. तर आता मी हे काढून घेते, बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने मी सगळं भजी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळी भजी मस्त अशी कुरकुरी तळून घेतली मी. आता ह्याच्याबरोबर तोंडी लावायला मिरच्या घेऊया आपण तळून थोड्याशा. हे बघा, 7-8 मिरच्या त्या त्याची अशी पोटं फाडून घेतलेली अशी बघू शकता. पोटं फाडून घेतली, आता ही आपण तळून घेऊया. मिरची शिवाय भजीला मजा नाही, होय बरोबर ना? तर तुम्हाला आवडते का भजी बरोबर मिरची खायला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चुलीवरची भजी तुम्हाला कशी वाटली, अजून तुम्हाला काय काय चुलीवर माझ्याकडनं बघायला आवडेल असं मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी ते करायचा प्रयत्न करेन. तर बघूयात आपण मस्त असे मिरच्या तळून घेऊयात. मिरच्या जरा लय गुलाम आहेत म्हणून जरा जास्त तळायच्या, म्हणजे तिखटपणा जरा कमी होईल. असली मिरची खाल्ल्यावर डोक्यात जिंकलेलं यायचं काम. हा बघा, मिरच्या मी छान तळून घेतले मस्त कुरकुरीत अशा. तर हे आपण भजी काढणार आहे त्याच प्लेटीत मिरच्या काढून घेते मी, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे तिखटपणा कमी होईल त्याचा. थोडंसं मीठ टाकायचं आणि अशा चोळून घ्यायच्या मिरच्या. तर आता ही भजी आपण खायसाठी प्लेटमध्ये वाढूया. थोडी कुरकुरीत मस्त भजी होते ना ती बस. अशाच पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. अशाच पद्धतीने तुम्ही पण कांदा भजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा भजी कशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, रुपाली पाककलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवीन नवीन पदार्थ बनवण्यासाठी. तर या भजी खायला. भज्याचा तुम्हाला एक मस्त असा आवाज दाखवते बघा, किती क्रंची झाले. ऐकू आला आवाज? धन्यवाद. हे बघा, भजी खाऊन बघा कशी झालेत आणि मला नक्की सांगा. मस्त. एक नंबर. एक नंबर. आता खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊन दाखवा. चटणी बरोबर फार मस्त.